प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचा प्रचार जोमात। तिसऱ्या दिवशीही उमेदवारांचा घराघरात संवाद, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक वेग येताना दिसत आहे। आज प्रचाराचा तिसरा दिवस असून सकाळपासूनच संपूर्ण प्रभागात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपकडून मनीष शंभू सुनील बागुल, रोहिणी बापू पिंगळे, वाळू विश्वनाथ काकड आणि चित्रा जगन्नाथ तांदळे हे चारही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे। घराघरात जाऊन प्रचार करताना स्थानिक प्रश्न, नागरिक समस्या आणि विकासाबाबतच्या अपेक्षा उमेदवारांकडून जाणून घेतल्या जात आहेत। प्रचारादरम्यान रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्था, मूलभूत नागरी सुविधा तसेच महिलांसाठी व युवकांसाठी विशेष विकासात्मक उपक्रम राबवण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले। विकास, विश्वास आणि पारदर्शक प्रशासन या त्रिसूत्रीवर आधारित प्रचारामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे। प्रचाराच्या तिसऱ्या दिवशीही अनेक भागात नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत सक्रिय सहभाग नोंदवला। भाजपने यापूर्वी केलेल्या विकास कामांवर विश्वास व्यक्त करत विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देण्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे। आज प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपाचा प्रचाराचा तिसरा दिवस आहे। आपल्यासोबत या प्रभागातील उमेदवार चित्रा तांदळे, मनीष सुनील बागुल, वाळू काकड आणि रोहिणीताई पिंगळे आहेत। हे अधिकृत उमेदवार आहेत बीजेपीचे आणि आता आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना कसं नगरसेवक हवाय। हे पॅनल मधले चारही जण एकदम चांगले आहेत। यांचं काम पण खूप छान आहे। यांनी भरपूर कामे पण चांगले केलेली आहेत। फक्त माझं एवढंच म्हणणं आहे का यांना यशस्वी हो, हे यांना सर्वांचे आशीर्वाद लागो आणि हे निवडून येवो, विजय हो। जेवढे काही हे उभे राहिलेले आहेत त्याचे चारही पॅनल आहे, त्यांनी एवढ्यांनी निवडून यावं व या सगळ्या आमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये यांचं सहकार्य आम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीने लाभलेलं आहे आणि यापुढे यांचं सहकार्य आम्हाला चांगल्या पद्धतीने लाभेल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। त्यामुळे आमची सगळ्यांची इच्छा आहे की हे चारही पॅनल चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीने निवडून यावे आणि यांचा विजय हो, एवढीच इच्छा। नक्कीच आता आपण सध्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहोत। आपल्यासोबत बीजेपीचे चारही अधिकृत उमेदवार आहेत आणि आपण नागरिकांकडनं त्यांची काय समस्या आहेत किंवा त्यांचं काय निराकरण करायचंय ते देखील जाणून घेतलंय आणि त्यांनी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्यात आणि यांचे एवढं चांगलं कार्य आहे। अनेक सामाजिक कार्यात त्यांनी नेहमीच दखल घेतली आहे चारही उमेदवारांनी आणि आता याच कार्याची दखल घेऊन नक्कीच नागरिक त्यांना पुढील महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील पाठवतीलच आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद।